शांती. आज गोड गोड बाबांची मुरली. आज आहे 2/1/23. तर आजच्या मुरलीच्या अगोदर आपण सगळ्यांना माहिती आहे, हा अव्यक्त मास सुरू आहे. तर आपण सगळ्यांनी अमृत वेळेपासूनच संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त आत्मिक भानाचा अभ्यास करावा. आणि आज बाबाने आपल्याला राजऋषीची परिभाषा, कर्म विकर्माची परिभाषा आणि भारताच्या झेंड्यावरती जे चित्र आहे, जे चक्र लावलेलं आहे, भारताच्या झेंड्याच्या मधोमध जे अशोक चक्राचं चिन्ह आहे, त्याचा विशेष अर्थ काय आहे आणि ज्याप्रमाणे आपल्या नोटीवरती, आपल्या पैशावरती जे त्रिमूर्ती सिंहाचं चित्र, त्रिमूर्ती वाघाचं चित्र जे लावलेलं आहे, म्हणजेच त्रिमूर्ती 3 वाघाचे चेहरे लावलेले आहेत, त्याचं काय कारण आहे, त्याचं काय रहस्य आहे आणि ते वाघाचं चित्र म्हणजे नेमकं काय? आणि भगवद्गीताचं कोणी स्मरण, भगवद्गीता कोणी म्हटली, भगवान वाच म्हणजे नेमकं काय? कृष्णाने गायलेली गीता का कोणीतरी लिहिलेली दंतकथा तुम्हाला सुख शांती देऊ शकेल का? हे सगळं बाबाने आज आपल्याला रिअलाईज करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाबा सांगतात की माझ्याशिवाय कोणाची सुद्धा हिंमत नाही की तुम्हाला ह्या म्हणजे सद्गती देण्याचं आणि ही जुनी दुनिया बदलवून नवीन दुनिया स्थापन करून देण्याचं आणि तुम्हाला मी हे सुखशांतीचं राज्य देतो, हे बोलण्याची हिंमत कोणामध्ये सुद्धा नाही आहे, बाबा सांगतात. मग तो किती मोठी संन्यासी तपस्वी गुरु असू द्या. आणि त्याच्यानंतर बाबा सांगतात की ह्या दुनियेमध्ये फक्त मीच आहे तुमचा परमपिता परमात्मा, जो तुम्हाला ह्या दुनियेतून वाचवत असतो. परंतु जे माझ्या आज्ञेवरती नाही चालणार, आज्ञेचं पालन नाही करणार, त्यांना मात्र बाबा सांगतात कोणीच या दुःखातून त्यांची सुटका नाही करू शकत. आणि बाबा सांगतात की जे अशोक चक्र आहे आपल्या झेंड्यावरती, अशोक म्हणजे आत्म्याला कुठल्याही प्रकारचं दुःख नसतं, दुःख कष्ट नसतात, काम क्रोध लोभ मोह अहंकार एवं अकाली मृत्यूसुद्धा ज्या दुनियेमध्ये नसतो, असा अशोक, शोक नसलेली अवस्था आत्म्याची ती फक्त सतयुगामध्येच असते. आणि आपण किती वर्ष सतयुगामध्ये जन्माला येतो, किती वेळा जन्म घेतो, किती जन्म होतात आणि पूर्ण 5,000 वर्षाचं चक्र परत परत बाबांनी समजून सांगितलेलं आहे. आणि कर्माच्या गतीमध्ये सुद्धा बाबांनी सांगितलं, जेव्हा तुम्ही आत्मिक स्थितीमध्ये असता, आत्म्याच्या गुणांच्यामध्ये कर्म करता स्थित होऊन, तेव्हा मात्र तुमचे आत्ता सगळे कर्म चांगले सुकर्म होतात, पुण्यकर्म होतात. आणि सतयुगामध्ये जेव्हा तुम्ही कर्म करत असता, तेव्हा तिथे तुम्ही सुख शांतीचं जीवन जगत असता, आहे ना. त्याच्या वेळेला जे पण कर्म केलं जातं तेव्हा त्याचा वाईट किंवा चांगला कुठल्याही प्रकारचा जमा होत नाही तुमचं सतयुगामध्ये. म्हणजे सतयुगातले हर कर्म असतात ते अकर्म होतात. अकर्म म्हणजे ज्या कर्माचा वाईटही परिणाम नाही आणि खराबही परिणाम नाही. आणि त्याच्यानंतर आपण झेंड्याचं पाहत होतो, जे बाबाने आज समजवलेलं आहे की अशोक चक्राचं जे अर्थ आहे तो म्हणजे बाबांचीच निशाणी आहे ती, पण त्याचा अर्थ इतरांना कळत नाही आहे. आणि दुसरं म्हणजे जे नोटीवरती जे 3 सिंहाचे किंवा वाघाचे चेहरे दिसतात आपल्याला, किंवा दिल्लीमध्ये जे कुठलेही मुख्यालय असतं सरकारचं, त्याच्यासमोरही त्रिमूर्ती वाघांचं चिन्ह बनवलेलं असतं किंवा त्याचं ते निशाणी बनवलेली असते. तर त्याचा अर्थही बाबा सांगतात की त्रिमूर्ती विष्णू ब्रह्माची निशाणी आहे, परंतु बुद्धी अशी तमोप्रधान झाल्यामुळे, अंधश्रद्धेमुळे आणि म्हणजे सत्याचा ज्याला परिचय नाही अशी अंधश्रद्धाळू बुद्धी असल्यामुळे, खोटं कलियुग असल्यामुळे माणसाने काय केलं, विष्णू त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू शंकरच्या जागी जनावराचं ते मुख लावलेलं आहे आणि त्याला सत्यमेव जयते असे म्हणतात. परंतु सत्यमेव जयते म्हणजे सत्यम शिवम परमपिता परमात्माला जो ओळखेल आणि स्वतःची जी सत्य परिचय करून घेईल आणि बाबांच्या अभ्यासानुसार, बाबांनी दिलेल्या सद्बुद्धीनुसार, श्रीमतानुसार, मुरलीनुसार जे आपलं जीवन बनवेल, त्याच्यासाठी मात्र सत्यमेव जयते होणार आहे. अशोक चक्राप्रमाणे असं सुख शांतीची दुनिया त्यांना प्राप्त होणार आहे. तर आजच्या मुरलीमध्ये बाबांनी बऱ्याच गोष्टींचं रहस्य आपल्यासमोर साक्षात सत्यरूपाने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता परत एकदा भ्रुकुटीच्या सिंहासनावरती एकाग्र व्हा आणि प्राणेश्वर परमपिता शिवबाबा, माझ्या ब्रह्मा दादा, मोठे भाऊ आहेत ब्रह्मा बाबा आपल्यासाठी.
तर ब्रह्मा बाबांच्या शरीरामध्ये भ्रुकुटीच्या दोन्ही भव्यांच्यामध्ये शिवबाबा विराजमान झालेले आहेत आणि मला सद्गतीचं ज्ञान देण्यासाठी बाबा या धर्तीवरती ब्रह्माच्या शरीरामध्ये आलेले आहेत. तर प्राणेश्वर बाबा माझ्या सम्मुख बसलेले आहेत आणि मला सद्गतीचं हे ज्ञान शिकवत आहेत. म्हणून मी आत्माराजा, शरीराचा आणि मनबुद्धीचाही मालिक भ्रुकुटी सिंहासनावरती विराजमान होऊन बाबांच्या मुरलीचं अमृत प्राशन करूया आणि सुख शांतीचं आगर सर्व प्राप्त करूया ह्या जन्मामध्ये सुद्धा आणि येणाऱ्या अनेक जन्मामध्ये सुद्धा. तर आजची मुरली आहे 2:1:23 आणि महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही राजर्षी आहात. तुम्हाला बेहदचे बाबा जुन्या दुनियेचा संन्यास शिकवतात. म्हणजेच मनाबुद्धीनी, म्हणजे जे संपणारी दुनिया आहे, जे माझ्याबरोबर काहीच येणार नाही, त्याच्यामध्ये बुद्धी न फसवता फक्त कर्तव्य कर्म करत करत आपला व्यवहार इतरांच्या बरोबर सद्गुणी ठेवत, दैवी गुणांनी ठेवत, फक्त जे संपणारी दुनिया आहे त्याच्यामध्ये ममत्व न ठेवता आत्म्याचे संस्कार आणि परमात्म्याला ओळखणं म्हणजेच जुन्या दुनियेचा संन्यास बाबा शिकवतात. बाबा सांगतात, ज्यामुळे तुम्ही सतयुगाची आणि ह्या दुनियेमध्ये सुद्धा सुख शांतीची राजाई प्राप्त करू शकता. प्रश्न आहे, यावेळी कोणत्याही मनुष्याचे कर्म अकर्म होऊच शकत नाही का? कारण उत्तर आहे, साऱ्या दुनियेमध्ये मायेचं राज्य आहे. सर्वांच्यामध्येच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या 5 विकारांची प्रवेशता आहे. त्याच्यामुळे मनुष्य जी काही कर्म करतात ती मात्र पापकर्मच म्हणजेच विकर्मच बनतात. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या मुलांना खूप चांगले बक्षीस बाबांच्याकडून मिळणार आहे? उत्तर, जी मुलं श्रीमतवर पवित्र बनून आंधळ्यांची काठी बनतात. श्रीमत म्हणजे मुरली, पवित्र म्हणजे मनसा वाचा कर्मणामध्ये पवित्रता म्हणजे मनाने सुद्धा इतरांच्या कमजोरीबद्दल, इतरांच्या वाईट गुणांच्याबद्दल, इतरांनी केलेले वाईट कर्मांच्याबद्दल परत परत चिंतन न करता त्यांना माफ करून प्रत्येकाच्या शुभभावना, शुभकामनाच करणं, प्रत्येकाला आत्माच्या 5-7 गुणांच्यामध्ये पाहणं, हे आहे पवित्र चिंतन. म्हणजे मनसा वाचा कर्मणा, कृती, व्रती आणि दृष्टीमध्ये सुद्धा शुद्धी. दृष्टीने पाहायचं असेल तर इतरांच्या माथ्यावरती आत्माच पाहायचा आहे, सत्य पाहायचं आहे. तर मग त्याला म्हटलं जातं पवित्र बनून श्रीमतावरती. आंधळ्यांची काठी कशी बनणार? आंधळे म्हणजे जे स्वतःला ओळखत नाही, ज्याचा तिसरा नेत्र ज्ञानाचा उघडला नाही, त्यांना सर्वांना ज्ञान देण्याची सेवा करणं आणि आपल्या आत्मिक गुणांच्या मध्ये स्थित राहून प्रत्येकाच्या कर्मामध्ये, कर्तव्यामध्ये आपल्या गुणांच्या अनुसार स्वभाव संस्कारांना वापर करणं म्हणजेच आंधळ्याची काठी बनणं. म्हणूनसाठी बाबा सांगतात, कोणाला बाबांच्याकडून सुखशांतीचं बक्षीस भेटणार आहे आणि आत्तासुद्धा कोणाला बाबांची मदत आणि छत्रछाया भेटणार? त्याचं उत्तर बाबा सांगतायत, जे श्रीमतवर पवित्र बनून आंधळ्यांची काठी बनतात, कधीही 5 विकाराच्या वशीभूत होऊन आपलं ईश्वरी कुळ, ब्राह्मण कुल आणि देवता कुल कलंकित नाही करत, त्यांनाच बाबांच्याकडून खूप चांगलं बक्षीस देवपद मिळते. गीत चाललेलं आहे, ओम नमः शिवाय. ओम शांती. सर्वात उच्च आहेत परमपिता परमात्मा शिवबाबा. ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता आणि सृष्टीचे रचयिता. प्रथम ब्रह्मा विष्णू शंकरला बाबा रचतात, नंतर मग खाली सतयुग म्हणजे अमरलोकमध्ये बाबा तुम्हाला पाठवतात. बाबा सांगतात, अमरलोकमध्ये आहेत लक्ष्मीनारायणाचे राज्य, सूर्यवंशी राज्य, चंद्रवंशीचं सतयुगामध्ये राज्य नाही, ते त्रेतामध्ये असतं. तर लक्ष्मीनारायणचं राज्य म्हणजे अमरलोक, सतयुग. बाबा सांगतात, हे कोण तुम्हाला सगळं समजवत आहे? स्वयं परमपिता परमात्मा, ज्ञानाचा सागर. मनुष्याला कधीही हे सत्य ज्ञान समजवू शकत नाही. बाबाच सर्वात उच्च आहेत, परम आहेत, ज्यांना भारतवासी सर्व माता पिता म्हणून आठवण करतात. तमेव माताच पिता म्हणतात. म्हणजेच बाबांनी जरूर तुम्हाला काहीतरी प्रॅक्टिकलमध्ये दिलं असेल, म्हणूनसाठी तुम्ही त्यांची आठवण करता, गायन करता. तर बाबा सांगतात, कोणत्याही वेळी येऊन बाबांनी तुम्हाला सुख दिलं असेल. तर सर्वप्रथम उच्च ते उच्च आहेत परमपिता परमात्मा. बाकी प्रत्येकामध्ये आत्मा आहे. आत्मा जेव्हा शरीरामध्ये असते तेव्हा दुःखी किंवा सुखीचा असण्याचा अनुभव करते. ह्या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. ह्या कधी
ह्या काही मनुष्याने सांगितलेल्या दंतकथा नाही आहेत. बाकी जे कोणी गुरु गोसावी इत्यादी सांगतात त्या सर्व दंतकथा आहेत. त्याच्यामुळे कोणालाही सद्गती प्राप्त झालेली नाही. नाहीतर आत्तापर्यंत सर्वांना सुख प्राप्त झालं असतं. आता भारत नर्क झाला आहे. सतयुगामध्ये याला स्वर्ग म्हटलं जाते. लक्ष्मीनारायण राज्य करत होते स्वर्ग म्हणजे सतयुगामध्ये, जिथे सर्वजण सौभाग्यशाली असतात. कोणीही दुर्भाग्यशाली सतयुगामध्ये मुळीच नसतात. कोणीही दुःखी रोगी पण नसतात. ही आहे पाप आत्म्यांची कलियुगी दुनिया. भारतवासी स्वर्गवासी होते. लक्ष्मीनारायणाचे राज्य या धर्तीवरती होते. परंतु श्रीकृष्णाला तर सर्वजण मानतात ना. बघा, बाबा म्हणतात बघा, श्रीकृष्णाला सर्वजण मानतात. बघा, या दोन्ही कृष्णाच्या हातामध्ये सतयुगाचा गोळा दिलेला आहे. बाबा सांगतात श्रीकृष्णाची बघा पोझिशन हे पिक्चरमध्ये तुम्हाला दिसेल. श्रीकृष्णाला असा रांगता हुआ का दाखवतात, ह्याच्यामध्ये मोठं रहस्य लपलेलं आहे. रहस्य म्हणजे एका हातामध्ये श्रीकृष्णाच्या सतयुगाचा गोळा दिसतोय, सतयुगाची सृष्टी, आणि एक पाय पुढे चाललाय म्हणजे सतयुगाकडे चाललाय, आणि एक दुसरा पाय आहे तो कलियुगाच्या गोळ्याला म्हणजे दुःखी दुनियेला लाथ मारत आहे. म्हणजे त्याच्यामधून वैराग्य समज प्राप्त झाल्यामुळे ब्रह्माबाबांची अवस्था. आणि कृष्णाला असं का दाखवलं रांगता, कारण एका हातामध्ये सतयुग आणि एक पाय पुढे चाललेला आहे, दुसरा हात टेकलेला आहे म्हणजेच, आणि दुसरा पाय आहे तो कलियुगाला लात मारताना, म्हणजेच एक पाय रांगता असतो, एक पाय लांब असतो, याचा अर्थ आहे. तर बाबा सांगतात म्हणूनसाठी कृष्णाच्या फोटोमध्ये 2 गोळे दिले आहेत त्याच्याकडे. एक म्हणजे एक पाय तो पृथ्वीला, ह्या कलियुगी दुनियाला आपल्या मनबुद्धीमधून ममत्व काढून टाकलेलं आहे कृष्णाने, आणि परमपिताच्या शिक्षेवरती चालल्यामुळे त्यांना काय भेटला, सृष्टी, पूर्ण विश्वाचे मालिक श्रीकृष्णच मोठे झाल्यावरती त्यांचा राज्याभिषेक होतो आणि नारायणच्या सीटवरती बसतात. लक्ष्मीनारायण बनले ना विश्वाचे मालिक, कोण, श्रीकृष्ण. तर बाबा सांगतायत की बघा, या दोन्ही गोळे श्रीकृष्णाला दिले आहेत. श्रीकृष्णाची आत्मा म्हणते आता मी नरकाला लाथ मारत आहे, स्वर्ग हातामध्ये घेऊन आलो आहे. आधी श्रीकृष्णपुरी म्हणजे सतयुग या दुनियेमध्ये होतं. आता हे कलियुग म्हणजे कंसपुरी झाली आहे. यामध्ये हा श्रीकृष्ण देखील आहे. याच्याच श्रीकृष्णाच्या 84 जन्माच्या अंतिमचा जन्म हा आहे ब्रह्मा. परंतु आता ते श्रीकृष्णाचे रूप नाही आहे, ब्रह्मा आहे. हे बाबा बसून तुम्हाला सर्व काही समजवत असतात. शिवबाबाच येऊन भारताला स्वर्ग बनवितात. आता हा भारत नर्क आहे. पुन्हा स्वर्ग बनवण्यासाठीच बाबा तुम्हाला हे सद्गतीचं ज्ञान, सद्बुद्धी मुरली ऐकवत आहेत. ही आहे पापी जुनी दुनिया. जी नवीन दुनिया होती ती आता परत जुनी झाली आहे. घर देखील नव्याचे जुने होते ना. शेवटी काय होते, जुने होऊन मोडकळीस येते. मग जेव्हा मोडकळीस येते जुने घर, तेव्हा परत त्याला बांधण्यासाठी परत प्रयत्न करावे लागतात. त्याप्रमाणे सृष्टी रंगमंचाचं सुद्धा आहे. सृष्टीवरचं जीवन मरणाचं नाटकसुद्धा असंच आहे. सृष्टी जेव्हा नवीन असते तेव्हा सुखशांती देवतांचं राज्य असतं, आणि आता जनमृत्यूचा चक्र खेळता खेळता ही धरती जुनी झाली आहे, म्हणजेच इथे कलियुग आलेला आहे. म्हणून बाबा सांगतात शेवटी हे घर देखील मोडकळीस येते. आता बाबा म्हणतात मी मुलांना स्वर्गवासी बनवण्यासाठी सहज राजयोग शिकवत आहे ब्रह्माच्या द्वारे. तर म्हणूनसाठी पहा, कोणीही मेला तर म्हणतात की स्वर्गात गेला. याचाच अर्थ स्वर्ग या धर्तीवरती होता, आहे की नाही. तर हे लक्षात घ्यायचं आहे. बाबा सांगतात मुलांनो, तुम्ही आता राजऋषी राजाई प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या पापाचा म्हणजेच विकारांचा, म्हणजेच वाईट कर्मांचा, काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष अशा विकारांचा संन्यास करता मनामधून. जे हदचे संन्यासी घरबार सोडून जंगलात निघून जातात, परंतु ते देखील आहेत जुने दुनियेमध्ये. बेहदचे बाबा तुम्हाला, बेहद म्हणजे शिवबाबा सगळ्यांचे पिता आहेत ना, म्हणूनसाठी ते आहेत. बेहदचे बाबा तुम्हाला नरकाचा संन्यास करवितात आणि स्वर्गाचा साक्षात्कार करवितात. बाबा म्हणतात मी आलो आहे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. बाबा सर्वांना सांगतात तुम्ही स्वतःच्या जन्माला जाणत नाही, हे मात्र नक्की आहे. जे काही कार्य कराल
चांगले किंवा वाईट त्या संस्कारानुसार जाऊन तुम्ही पुढे जन्म घ्याल. कोणी कोणी श्रीमंत बनेल, कोणी गरीब बनेल, कोणी रोगी किंवा कोणी निरोगी बनतात. हा आहे का असा जन्म येतो? कारण तुम्ही आदल्या जन्मामध्ये म्हणजेच पहिल्या जन्मामध्ये काय करून आलात त्यानुसार ह्या जन्माचे त्यानुसारच पुढचा जन्म प्राप्त होत असतो. समजा आधीच्या जन्माचे कर्माचे हिसाब नंतरच्या जन्मामध्येच भोगावे लागतात. कोणी निरोगी असेल तर जरूर त्यांनी आधीच्या जन्मामध्ये हॉस्पिटल वगैरे समाजसेवा केली असेल. दानपुण्य जास्ती करतात तर श्रीमंत बनतात. नरकामध्ये मनुष्य जे काही कर्म आता करतात ते जरूर पापकर्मच म्हणजेच विकर्मच बनतात. कारण सर्वांच्यामध्ये विकार आहेत. कारण सर्वांच्यामध्ये 5 विकारांची प्रवेशता आहे. आता संन्यासी घरबार सोडून शरीराने पवित्र बनतात, परंतु पाप करणे सोडून देतात. जंगलात जाऊन राहतात. परंतु असं नाही की त्यांची कर्मसुद्धा विकर्म झाली नाही. बाबा समजवतात, यावेळी आहेत सर्वत्र मायेच राज्य म्हणून मनुष्य जे काही कर्म करतात ते पापच होत असते. सतयुग त्रेतामध्ये माया असतच नाही, त्यामुळे कधीही तिथे विकर्म बनत नाहीत. ना दुःख असेल ना सुख. सुख असतं पण ते देवी देवतांना माहिती नसतं. त्याप्रमाणे बाबा सांगतात, यावेळी एक तर आहे रावणाच्या बेडीची तुमच्यावरती रावणाची बेडी म्हणजेच काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, लोभ सगळ्यांच्या अंतर संस्कारामध्ये आहे आणि दुसरी आहे भक्ती मार्गाची बेडी म्हणजेच तुम्हाला भगवंताला तुम्ही दगडामध्ये, मूर्तीमध्ये, मनुष्यामध्ये, पाण्यामध्ये सगळीकडे शोधत आहात. अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहात म्हणजेच भक्तीच्या पण बेड्या सगळ्यांच्या वरती पडलेल्या आहेत. बाबा सांगतात त्याच्यामुळेच भक्ती करून भगवंत अजून भेटलेला नसल्यामुळे इतकी पिढीनपिढी भक्ती करत आलेले आहात, तरी पण घरामध्ये, समाजामध्ये, दुनियेमध्ये इतकं दुःख पाहायला मिळतं. बाबा सांगतात भक्तीची सुद्धा बेडी आहे. म्हणूनसाठी जन्मजन्मांते धक्केच खात आलेले आहात. बाबा म्हणतात, मुलांनो, मी यापूर्वी देखील तुम्हाला सर्व समजविले होते. या जप तप इत्यादींनी मी कधीही भेटत नाही. मी येतोच तेव्हा जेव्हा भक्तीचा अंत होणार असतो. भक्ती सुरू होते द्वापार युगापासून. मनुष्य दुःखी होतात तेव्हा भगवंताला खूप आठवण करतात. सतयुग त्रेतामध्ये आहेत सौभाग्यशाली आणि इथे आहेत दुर्भाग्यशाली, रडत राहतात. अकाली मृत्यू होत राहतात. अचानक कोणीही कधीही मरतो. ही अकाली मृत्यूची दुनिया आहे. बाबा म्हणतात, मी येऊन जेव्हाच तेव्हा नरकाला स्वर्ग बनवायचे असते, तेव्हाच मी येतो. भारत प्राचीन देश आहे. जे आधी होते त्यांना शेवटपर्यंत या धर्तीवरती रंगमंचावरती राहावं लागतं मनुष्याच्या रूपाने. तुमचा आता 84 जन्माचा चक्राचे गायन भक्तीमध्ये गायलं जाते. गव्हर्नमेंटने जी त्रिमूर्ती बनविली आहे त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, शंकर असायलाच पाहिजेत, परंतु त्यांनी जानवर दाखवतात. आता जनावरं का दाखवतात? कारण ते स्वतःला आणि परमात्मालाही ओळखत नसल्यामुळे त्रिमूर्तीच्या रूपाने म्हणजे जे आम्ही सांगितलं ना पैशाच्या नोटीवरती जे वाघाचं चित्र दाखवतात त्याच्याबद्दल बाबा सांगतात. सिंहाचं 3 मुखाचं चित्र दाखवतात ना 3 चेहरे लावलेलं. तर बाबा सांगतात ॲक्चुअली त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, शंकर असले पाहिजेत, परंतु जानवर दाखवतात. कारण रचयिता बाबांचे चित्रच नाही. बाबा तर चमचमतात. बिंदूची सितार आहे आणि दुसरं म्हणजे खाली चक्र देखील दाखवले आहे. ते समजतात चरखा आहे, परंतु हा आहे ड्रामा सृष्टीचा चक्र. वास्तवमध्ये भारत देशाचा झेंडा 3 वेळा बदलला गेला. पहिल्यांदा जो झेंडा बनवला चटर्जीने सुरुवातीला सगळ्यात भारताचा झेंडा होता, तो म्हणजे होता चंद्र, तारे आणि वंदे मातरम लिहिलेलं होतं त्याच्यावरती. त्याच्यानंतर बनला गांधीजींचा जो चरखा होता ना, त्याचा चित्र बनलं आणि त्याच्यानंतर तो चरखासुद्धा हटवला गेला आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला अंग्रेजांच्यामधून 1946 मध्ये भारताच्या झेंड्याला मूळ रूपामध्ये 3 रंग आणि मधल्या सफेद रंगावरती अशोक चक्राचं चित्र दाखवलं गेलं. तर बाबा त्याच झेंड्यावरती जे अशोक चक्र आहे त्याचं आज बाबा आपल्याला रहस्य समजवत आहेत. बाबा सांगतात, मुलांनो, ते समजतात की चरखा आहे, परंतु आता ड्रामा सृष्टीचं चक्र त्याचे हे निशाणी आहे, परंतु चक्राचे नाव ठेवले परत अशोक चक्र. आता तुम्ही या चक्राला जाणल्यानेच अशोक बनत आहात. तुम्ही सतयुगामध्ये जाणारे श्रेष्ठ देवी देवता संस्कार धारण करत आहात. बाबा सांगतात, गोष्ट तर ठीक आहे, अशोक चक्र म्हणतात हे, परंतु ठीक आहे, परंतु अशोक कुठे असतो हे मात्र माहीत नाही. अशोक चक्र
आता तुम्ही या चक्राला जाणलेच. अशोक बनता, जाणूनच अशोक बनता. गोष्ट तर ठीक आहे, फक्त उलटं-सुलटं केलं आहे. तुम्ही या 84 जन्माच्या चक्राची आठवण केल्यानेच 21 जन्मासाठी म्हणजे 2500 वर्षासाठी तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. या दादाने म्हणजे ब्रह्माने देखील 84 जन्म पूर्ण घेतले आहेत. हा श्रीकृष्णाचा अंतिम जन्म म्हणजे ब्रह्मा आहे. यांनाच शिवबाबा बसून समजवत आहेत. वास्तवात तुम्हा सर्वांचाच हा अंतिम जन्म आहे. जे भारतवासी देवी-देवता धर्माचे होते, त्यांनीच पुनर्जन्म घेऊन 84 जन्म भोगले आहेत. आता तर सर्वांचे चक्र पूर्ण होणार आहे. सर्वांनाच आत्म्याची दुनिया शांतीधाममध्ये जायचं आहे. आता तुमचे हे शरीर खूप तमोप्रधान, पापी आणि रोगी झालेलं आहे, छीची झालेलं आहे. ही दुनिया छीची आहे. त्यामुळे तुम्हाला या दुनियेपासून मनबुद्धीने संन्यास करायचा आहे. आता कब्रस्तानमध्ये प्रेम करून काय मिळणार? तुमचा श्वास संकल्प वेस्ट जाईल, कारण ही दुनिया सगळं काही डोळ्याने दिसतंय ते संपणार आहे. आत्मा अविनाशी असल्यामुळे आत्म्याबरोबर संस्कार जाणार आहेत. म्हणून आता श्रीमतवरती चाला. आपली कर्तव्य कर्म करा आणि मनामध्ये मात्र ममत्व ठेवायचं आहे. सत्यतासाठी, सद्गुणांच्यासाठी आणि सत्य बाबांच्या आठवणीसाठी मनामध्ये ममत्व ठेवायचं आहे. लोभ, मोह ठेवायचा आहे बाबांच्यासाठी. बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये ठेवून प्राप्ती होणार नाही. म्हणून बाबा म्हणतात, आता बाबा आणि वारसावरती येणाऱ्या दुनिये म्हणजे सतयुगाच्या दुनियेमध्ये प्रेम करा. तुम्ही आत्मे तर अविनाशी आहात. हे शरीर मात्र विनाश होते. आता माझी आठवण मनापासून करा, तर तुमची अंतमती गती होईल. शरीर तर सुटणार. गायन देखील आहे बघा, अंतकाळी जो स्त्री सिमरे जो वलवल मरे. म्हणजेच हे गायन केलेलं आहे, की जो अंतकाळामध्ये जर तुम्हाला शरीरातून हा प्राण निघत आहे आणि तेव्हा जर तुम्हाला स्त्री, बालबच्चे आठवले, मुलं बाळं, तर मात्र तुमची सद्गती होत नाही. असं त्याला म्हटलं जातं. अकाल जो अकाले अकाले जो स्त्री समरे, अंतकाले जो स्त्री सिमरे जो वलवल मरे, म्हणजे परत परत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येणार आणि देवतापद किंवा छत्रछाया नाही मिळणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनसाठी जेव्हा शरीरामधून प्राण निघणारा असतो ना कोणाचा, तेव्हा म्हणतात बघा, देवाला नाव घे, देवाचं नाव घे, देवाचं नाव घे. त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. तर बाबा त्याचा सार सांगतायत, की अंतकाळामध्ये बाबांची आठवण आली पाहिजे, तरच सद्गती मिळेल. म्हणूनसाठी आत्ता बाबा म्हणतात, अंतकाळी जो शिवबाबांची आठवण करेल तो नारायणाचं पद प्राप्त करू शकतो. नारायण पद मिळते सतयुगामध्ये. बाबांच्या शिवाय हे पद तुम्हाला कोणी देऊ सुद्धा शकत नाही. ही आहे पाठशाला, म्हणजेच रोजचा अभ्यास, नित्य पाठ केला जातो. ती आहे पाठशाळा. ही आहे मनुष्यापासून देवता बनण्याची पाठशाला. म्हणून रोज मुरलीचा अभ्यास आणि चिंतन करायचं आहे. आणि हे साक्षात शिकवणारा आहे परमपिता परमात्मा, सद्गुरू, दाता शिवबाबा, ज्याची महिमा तुम्ही खूप ऐकली आहे. बाबांनाच ओम नमः शिवाय म्हटलं जातं. ओम म्हणजे आत्मा शिवायला नमन करत आहे. नमन म्हणजे नमस्ते करत आहे, आठवण करत आहे. ओम नमः शिवायचा अर्थ आहे, आम्ही आत्माच परमपिता परमात्मालाच नमन करत आहे, त्यालाच मागत आहे. बाबा सांगतात, परमात्माची महिमा ऐकली आहे ना. ओम नमः शिवाय. तुम्ही जाणता आपण ज्याची संतान बनले आहोत, आता त्यांच्याकडूनच सुख शांतीचा वारसा घेत आहोत. आता तुम्ही मनुष्य मतावरती चालत नाही, तुम्ही तर चालता शिवबाबांच्या शिकवणीवरती, म्हणजे मुरलीच्या वरती आपली मनबुद्धी तुम्ही चालवत आहात. म्हणजेच तुम्ही श्रीमतवरती चालून आपल्याला स्वतःला श्रेष्ठ महान पुण्यात्मा बनवत आहात. बाबा सांगतात, मनुष्य मतावरती चालण्यानेच बघा सर्वत्र किती दुःखच दुःख निर्माण झालं आहे. कुठल्याही शास्त्र, पुराण आणि भक्तीने तुम्हाला दुःखातून मुक्त केलेलं नाही. म्हणूनसाठी मनुष्य मतवर चालण्याने सर्वत्र सर्वजण नरकवासी बनले आहेत. शास्त्र देखील मनुष्यानेच लिहिले आहेत, गायली आहेत किंवा बनवली आहेत. तर ही शास्त्र कुणालाही सद्गती करू शकत नाहीत. नाहीतर आत्ता पिढीनपिढीपासून शास्त्र, पुराण, भक्ती, व्रत करत आले, परंतु दुःख मात्र दुनियेमध्ये संपलेलं नाही. एकच उपाय आहे, स्वतःला आत्मा समजून परमात्माच्या ज्ञानामध्ये लीन होऊन सर्व कर्तव्य करत राहणं, तरच कल्याण होणार आहे. बाबा सांगतात,
संपूर्ण भारत यावेळी धर्मभ्रष्ट, कर्मभ्रष्ट बनला आहे. देवता तर खूप पवित्र होते आत्ता. शिवबाबा म्हणतात, जर सौभाग्यशाली बनू इच्छिता तर जरूर मनबुद्धी मनसा वाचा कर्मणाने पवित्र बना आणि प्रतिज्ञा करा की बाबा आम्ही जरूर पवित्र बनून तुमच्याकडून पूर्ण सुखाचा वारसा घेणार. ही तर जुनी पतित कष्ट देणारी दुनिया नष्ट होणार आहे. भांडण तंटे काय काय इथे चालू आहेत. किती क्रोध आहे एकामेकामध्ये. बघा, इतरांच्या प्रॉपर्टीवरती लोभ असल्यामुळे, एकामेकाच्या देशावरती लोभ असल्यामुळे बॉम्ब्स किती किती मोठे बनवून ठेवले आहेत, की आपण दुसऱ्या देशाला काबू करू म्हणूनसाठी. किती मोठे मोठे बॉम्ब्स बनवले आहेत. किती क्रोध आणि लोभ आहे सगळ्यांच्यामध्ये. इथे तिथे श्रीकृष्ण कसा, सतयुगामध्ये श्रीकृष्ण कसा सुंदर गर्भमेलातून निघतात, याचा साक्षात्कार सुद्धा मुलांना बाबांनी करवला आहे, की श्रीकृष्णाचा जन्म किती दिव्य होतो. इथे आहे सर्वांसाठी गर्भ जेल. बाहेर निघालं की माया पाप करायला सुरुवात करते. तिथे मात्र सतयुगामध्ये गर्भमेलातून बाळ निघाले की सर्वत्र प्रकाश होऊन जातो आणि खूप आरामात मूल जन्माला येते आणि लगेच बाळ जन्माला आले म्हणजेच गर्भातून सतयुगामध्ये ज्याप्रमाणे देवी देवतांचा जन्म होतो, असा होतो की गर्भातून बाळ बाहेर आला आणि बस दासी उचलतात आणि वाजंत्री म्हणजे बिगुल वाजायला लागतात. इथे आणि तिथे किती फरक आहे. आता तुम्हा मुलांना 3 धाम समजवले आहेत. एक आहे मृत्यूलोक म्हणजे साकार दुनिया ही, दुसरा आहे सूक्ष्मलोक आणि तिसरा आहे मूलधाम, परमधाम म्हणजेच सतयुग. आता हे कलियुगाची दुनिया आणि वरती दुनिया म्हणजेच बाबा सांगतात तुम्हाला आता मुलांना 3 धाम समजवले आहेत. एक आहे मूलवतन, सूक्ष्मवतन आणि हे धरतीवरती साकार वतन आणि सतयुग सुद्धा. बाबा सांगतात शांतीधाममधूनच आत्मे येतात. आत्मा तर स्टार म्हणजे चमचमता तारा आहे, जी तुमच्या शरीरामध्येच भ्रुकुटीमध्ये राहते. आत्म्यामध्ये 84 जन्माचा अविनाशी रेकॉर्ड भरलेलं असतं. ना ड्रामा कधी विनाश होणार, नाही तुमची ॲक्ट कधी बदलू शकते. जे तुम्ही करता ते आत्म्यामध्ये बरोबर स्टोअर होत जातं. किती आश्चर्याची गोष्ट आहे. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये 2500 वर्षाचं देवी पाठ, त्याच्यानंतर कलियुग त्रेताचा म्हणजे 84 जन्माचा संपूर्ण 5000 वर्षाचा पाठ, भूमिका, सर्व काही ॲक्युरेट अचूकपणे ह्या आत्म्यामध्ये भरलेलं आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे. बाबा सांगतात आत्मा कधीही जुनी सुद्धा होत नाही, फक्त नित्य नवीन आहे. हुबेहूब आत्मा पुन्हा आपला तोच देवताचा पाठ सुरू करते. आता तुम्ही मुले आत्मा सो परमात्मा असं सुद्धा म्हणू शकत नाही. आत्मा कधी परमात्मा होत नाही. आत्म्याचं वास्तव्य आपलं आहे आणि परमात्माचं वास्तव्य आपलं आहे. म्हणूनसाठी बाबा सोहमचा अर्थ समजवतायत, जो सोहम अर्थ भक्तीमध्ये गायला जातो. बाबा सांगतात हामसोचा अर्थ बाबाच यथार्थ रीतीने समजवतात. ते दुनिया तर समजते सोहम मतलब आम्हीच परमात्मा, आम्हीच आमची सद्गती करू शकतो आणि सोहम मतलब असं की बाबा सांगतायत की आत्म्यावरती काही लेपसेपसुद्धा चढत नाही असं समजतात. तर बाबा म्हणतात किती उलटा अर्थ घेतला आहे सोहमचा. सोहम म्हणजे ते स्वतःला समजतात की आम्हीच भगवंत आहे आणि भगवंत आमच्यात आणि आम्ही भगवंतात आणि भगवंतच दुःख देतो. हे सगळं किती उलटं ज्ञान बाबा म्हणतायत पकडलं आहे सगळ्यांनी. आणि काही जण म्हणतात आम्हीच ब्रह्मा, अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वामध्ये भगवान आहे असं म्हणतात. किती उलटे अर्थ लावले आहेत. त्याच्यामुळे इतकं दुःख मिळत आहे आता सगळ्यांना, कारण सत्यतापासून लांब गेली आहे बुद्धी. बाबा सांगतात नाहीतर काय म्हणतात, किती उलटा अर्थ बनवतात. नाहीतर म्हणतात अहम ब्रह्मास्मी, आम्ही परमात्मा आहोत आणि परमात्माच दुःख देतो, मायाला रचतो, हे म्हणणं सुद्धा किती चुकीचं आहे. परंतु वास्तवात मायाला बाबा रचत नाही. तुमच्या जन्म-मृत्यूच्या खेळामध्ये हा असा पार्ट आहे. तुम्ही विकारामध्ये कामी क्रोधी बनता, परत तुम्ही सद्गुण धारण करता. बाबा सांगतात माया म्हणजे 5 विकार. बाबा मायेला रचत नाहीत. बाबा तर नवीन सृष्टी सुखाची देवी देवतांची रचना करतात. मी सृष्टी रचतो, नवीन सृष्टी रचतो
असं कोणीही म्हणू शकत नाही, की मी तुम्हाला सृष्टी रचून देतो. केवळ परमपिता परमात्माच म्हणतो. बाबा आहेत बेहदचे बाबा. एकच सगळ्यांचा पिता आहे. ओमचा अर्थ देखील मुलांना बाबांनी समजविला आहे. आत्माच आहे शांत स्वरूप. ओम नमः शिवाय म्हणजे मी आत्मा शिवायला नमन करते, शिवायलाच मागते, शिवालाही नमन करते असा त्याचा अर्थ. तर बाबा सांगतात, की आत्मा आहेच शांत स्वरूप. शांतीधाममध्ये राहते. परंतु बाबा आहेत सत्य, ज्ञानाचे सागर, आनंदाचे सागर. आत्म्याची अशी महिमा गातली जात नाही. हो, आत्म्यामध्ये नॉलेज येते. बाबा म्हणतात, "मी एकदाच येतो आणि तुम्हाला सद्गती देतो. मला मला वारसा देखील तुम्हाला सुखाचा द्यावा लागतो. माझ्यावर वेशामुळे आता बघा, माझ्या वारसामुळेच, मी दिलेल्या सुख-शांतीच्या प्राप्तीमुळे भारत एकदम स्वर्ग बनतो. तिथे पवित्रता, सुख-शांती सर्व काही देवतांना प्राप्त होते. हा आहे बेहदच्या शिवबाबांचा सदा सुखचा वारसा म्हणजेच स्वर्ग. पवित्रता होती, तर इथे धर्तीवरती सुख-शांती देखील होती. आता सर्वत्र पवित्रता, अपवित्रता झालेली आहे, तर किती अशांती, दुःख, कष्ट आहे. बाबा समजवत आहेत, तुम्ही सर्वप्रथम आत्म्याच्या दुनियेमध्ये म्हणजे मूलवतनमध्ये होता. नंतर देवी देवता धर्मामध्ये तुम्ही जन्माला आलात. मग क्षत्रिय धर्मामध्ये आलात. 8 जन्म तुम्ही म्हणजे सत्वप्रधान देवी देवतामध्ये घेतले. मग तुम्ही 12 जन्म राम सीताबरोबर सत्वप्रधान त्रेतामध्ये घेतले. मग 21 जन्म तुम्ही द्वापारयुगामध्ये घेता. त्याच्यानंतर तुम्ही आत्मे 42 जन्म कलियुगामध्ये मनुष्य रूपाने घेता, जो आत्ता तुमचा चाललेला आहे. इथे शूद्र बनून गेलात. आता पुन्हा तुम्हाला ब्राह्मण वर्णामध्ये यायचं आहे. नंतर मग देवता वर्णामध्ये तुम्ही जाल. ब्राह्मण म्हणजे ज्याचं ब्रह्माबाबांच्या सारखं शिवबाबाला ज्याने ओळखलं, पुरुषार्थ केला, ब्रह्मचारी बनले, ब्रह्मासारखं आचरण केलं, ते आहेत ब्राह्मण. तेच बनतात देवता. म्हणून आत्तासुद्धा बघा प्रॅक्टिकल दुनियेमध्ये कुठलंही कार्य करायचं असेल समाजामध्ये, पूजा-पाठ, नामकरण, लग्न आणि मृत्यूची पूजासुद्धा असेल, तिसरा असेल, तरी काही कुठलंही कार्य असेल, तरी ब्राह्मणालाच बोलवतात. परंतु ते झाले ह्या दुनियेमधले धर्माचे ब्राह्मण. परंतु हा आहे आपला आत्माचा ब्राह्मण धर्म, ज्याच्यामुळे आपल्याला जन्मोजन्मचं सुख-शांती आणि आत्तासुद्धा भगवंताची छत्रछाया आणि दुःखातून पार करण्याची शक्ती भेटणार आहे. तर बाबा सांगतात, तुम्ही ब्राह्मण वर्णामधून नंतर देवता वर्णामध्ये जाता, म्हणूनसाठी आत्ता तुम्ही ईश्वरीय गोदीमध्ये आहात, ईश्वरीय संतान आहात. बाबा किती चांगल्या रीतीने तुम्हाला रोज रोज समजवतात. 84 जन्मांना जाणल्याने 84 जन्माला जाणल्याने त्यामध्ये मग सर्व काही येते. साऱ्या चक्राचं ज्ञान बुद्धीमध्ये आहे ना आता. हे सृष्टीचक्र कसं फिरतं तुम्हाला बाबांनी सतयुगापासूनचं ते कलियुगापर्यंतचं राज शिकवलं आहे ना. तर हे सर्व चक्र बुद्धीमध्ये आहे ना, मनुष्य सृष्टीचं चक्र कसं फिरतं ते. हे देखील तुम्ही जाणता, की सतयुगामध्ये फक्त एकच देवी देवता धर्म असतो. वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी राज्य म्हणजेच सर्व शक्तिवान, सर्व शक्तिमान बाबांचं तिथे राज्य, देवी देवतांचं राज्य आहे. आता तुम्ही लक्ष्मीनारायण पद प्राप्त करत आहात. सतयुग आहे पवित्र दुनिया, तिथे खूप थोडे जण मनुष्य राज्य करतात आणि बाकीचे आत्मे परमधाममध्ये आत्मिक दुनियेमध्ये राहतात. जेव्हा देवी देवता धर्तीवरती राज्य करतात, तेव्हा बाकी आत्मे वरती असतात. बाबा सांगतात, बाकी सर्व आत्मे मुक्तिधाममध्ये राहतात. सर्वांची सद्गती दाता एक बाबाच आहे, त्यांना कोणीही जाणत नाही. आणखीच म्हणतात, की परमपिता सर्वव्यापी आहे. त्याला न जाणल्यामुळे त्याची किती निंदा करतात. बाबा म्हणतात, तुम्हाला कोणी सांगितले? म्हणतात, गीतामध्ये लिहिलं आहे, की गीता कोणी बनवली? तर तुम्ही सांगा. भगवान वाच, मी तर या साधारण ब्रह्मज्ञानाचा आधार घेतो. लढाईच्या मैदानावर एकट्या अर्जुनाला थोडी ना बसून हे सत्य ज्ञान देणार. कसे एकट्याला देऊ शकतो का सत्य ज्ञान? एकटा अर्जुन थोडी ना राज्य करू शकतो. याचा अर्थ समजायचा आहे. तुम्हाला काही लढाई किंवा जुगार इत्यादी थोडेच भगवंत शिकवतो? नाही. भगवंत तर आहेच मनुष्यापासून देवता बनवणारे.
ते कसे म्हणतील की लढाई करा, दुःख द्या, जुगार खेळा नाही. मग म्हणतात द्रौपदीला 5 पती होते. हे सुद्धा कशी होऊ शकते? काहीही लिहिलेलं आहे. मनुष्याची बुद्धी तमोप्रधान आणि विकारी झाल्यामुळे मनुष्याचे शास्त्र, पुराण, कथा बनवताना काहीही उलटं-सुलटं लिहिल्यामुळे या धर्तीवरती पापाचा बोजा वाढला आहे. बाबा सांगतात कल्पापूर्वी बाबांनी स्वर्ग बनविला होता. आता पुन्हा तेच कार्य सुरू आहे. भगवंत आलेला आहे त्याला ओळखा. बाबा सांगतात आता पुन्हा सतयुग बनवण्याचं कार्य सुरू आहे. श्रीकृष्णाचे 84 जन्म पूर्ण झाले. आता यथा राजा राणी तथा प्रजा सर्वांचे 84 जन्म पूर्ण झाले. आता तुम्ही शत्रूपासून शूद्रापासून बदलून शूद्र म्हणजे विकारामध्ये गेलेले काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष आणि स्वतःला न ओळखणारी मनाची अवस्था, संस्कार म्हणजे शूद्रपणा. आता तुम्ही शूद्रापासून बदलून ब्राह्मण बनले आहात. जे ब्राह्मण धर्मामध्ये येतील तेच मम्मा बाबा म्हणतील इथं ब्रह्माबाबांना. मग भले कोणी मानो अथवा ना मानो, परंतु दैवी राज्य मात्र स्थापन होणारच. समजतात आमच्यासाठी खूप मोठे ध्येय आहे. आम्हाला मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी साक्षात परमपिता आमच्या समोर आले आहेत हे समजायचं आहे. बाबा सांगतात काही जण तर ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखे करतात, तर जरूर ते स्वर्गामध्ये येण्याचं त्यांचं भाग्य नाही. आणि काही ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखे करतात, तर त्यांना कमी पद मिळेल, उच्च भाग्य मिळणार नाही. बाबा सांगतात मुलांनो, जिथे यथा राजा राणी तिथे प्रजा. सर्वजण सुखी असतात. नावच आहे त्या दुनियेचं सतयुग स्वर्ग. हेवनली गॉडफादर स्वर्ग स्थापन करतात. हेवनली गॉडफादर म्हणजे सतयुगाची दुनिया स्थापन करणारा पिता. कोण आहे? हेवनली गॉडफादर स्वर्ग स्थापन करतात. हे आहे नर्क हेल. सर्व सीतांना रावणाने जेलमध्ये बांधून ठेवलं आहे. आत्माच आहे सीता. सर्वजण आता तुम्ही शोकमध्ये राहून भगवंताची आठवण करत आहात. या रावणापासून सोडवा. सतयुग आहे अशोक वाटिका. जोपर्यंत तुम्ही सूर्यवंशी राजधानी स्थापन होत नाही, जोपर्यंत तुमची सूर्यवंशी म्हणजे देवी देवतांची दुनिया, सुखाची दुनिया इथे स्थापन होत नाही, तोपर्यंत विनाश होऊच शकत नाही. राजधानी स्थापन होईल. मुलांची कर्मातीत अवस्था होईल. कर्मातीत म्हणजे आपल्याला माहिती आपले जुने संस्कार संपलेले असणार आहेत. काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष आपल्यामध्ये नसणार. सर्वांच्यामध्ये सद्गुण असतात. तेव्हाच बाबा सांगतात युद्ध सुरू होणार आहे. मुलांची कर्मातीत अवस्था होईल. तेव्हाच फायनल लढाई होईल. तोपर्यंत आधी तोपर्यंत इथे तिथे थोडी थोडी लढाईचे तुम्हाला बातम्या ऐकायला भेटतील. या लढाईनंतर स्वर्गाचे गेट उघडणार आहे तुम्हाला. तुम्हा मुलांना स्वर्गामध्ये येण्यालायक बाबा बनवत आहेत. बाबा आणि ज्यांना हे तुम्हा मुलांना स्वर्गामध्ये येण्यालायक बनायचं आहे. बाबा तुमच्यासाठी ब्राह्मण बनण्याचा तुम्हाला पासपोर्ट देत आहे. तुम्ही ब्राह्मण बनता सहज राजयोगाद्वारे. जितके तुम्ही मनबुद्धीने ह्या ज्ञानाला ह्या सत्य ज्ञानाला आपल्या मनबुद्धीमध्ये संस्कारामध्ये आणाल, तितके तुम्ही पवित्र बनाल, शुद्ध बनाल, आंधळ्याची काठी बनाल. आंधळे म्हणजे ज्यांना अजून आत्म्याचा सत्य परिचय प्राप्त झालेला नाही, अशा मनुष्य आत्म्यांना तुम्हाला हे सत्य ज्ञान, भगवंताचा परिचय, कर्माची गती, सृष्टीचं चक्र समजवण्याची सेवा करायची आहे. म्हणजेच आंधळ्याची काठी बनाल तर बक्षीस सुद्धा तुम्हाला भगवंताकडून असंच मिळेल. बाबांच्याकडून प्रतिज्ञा करायची आहे की बाबा, प्रिय बाबा, आम्ही तुमच्या आठवणीमध्ये जरूर राहू. आम्ही तुमच्या सर्व श्रीमताचं म्हणजेच आज्ञेचं पालन जरूर करू. मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची. 5 विकाराचे दान जरूर द्यायचं आहे. म्हणूनसाठी म्हणतात ना, दे दान तो छुटे ग्रहण. सर्व काही आपल्यातली कमी कमजोरी, देहाचा अभिमान, काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष भगवंताला शिवबाबांना अर्पण करून टाकायचं आहे. म्हणूनसाठी शिवलिंगावरती बघा, आग, धतुरा, काटेचे फूल असलं काय काय वाहतात, याचा अर्थ आहे. बाबा सांगतात आता प्रत्यक्ष रूपामध्ये मनबुद्धीपासून 5 विकारांचं दान बाबांना देऊन टाकायचं आहे. बाबा सांगतात परत याच्यामध्ये जर कोणी हार खात असेल, परत क्रोध, परत काम, कामी, क्रोधी, अपवित्र बनत असेल, तर मात्र बाबा सांगतात देवता बनण्याचा पासपोर्ट तुमचा हिरावून घेतला जाईल. तुमचं देवता पद मिळणार नाही. म्हणूनसाठी बाबा क्लिअर कट सांगतात आज की कोणी हार खाऊन पुन्हा उभे देखील राहतात. म्हणजेच आपल्यामध्ये काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, आजार पण येतं, जुने संस्कार येतात, जुने हिसाब किताबसुद्धा परिस्थितीच्या रूपाने जीवनामध्ये येणार. तरी पण बाबा सांगतायत चालत राहतात. परत हारले तरी परत देखील पुढे उभे राहतात. बाबांची मुरली ऐकतात, अमृतवेला करतात.
तर बाबा सांगतात, कोणी हार खाऊन देखील उभे उभे देखील राहतात. जर 2-4 वेळेस मायाने तुम्हाला ढोसा खाऊन खाली पाडलं, तर मात्र नापास होईल. तुमचा देवी देवता बनण्याचा पासपोर्ट कॅन्सल होतो. बाबा म्हणतात, मुलांनो, तुमचं ईश्वरीय कुल, ब्राह्मण कुल, देवी देवता कुल कलंकित बनवू नका. काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेषमध्ये येऊन व्यवहार करू नका. तुम्ही विकारांना सोडा. मी तुम्हाला स्वर्गाचे मालिक अवश्य बनवणार आहात, बनवतो. तुम्ही मात्र तुमच्यामधून विकार सोडा. संपणाऱ्या दुनियेबद्दल ममत्व सोडा. मात्र कर्तव्य कर्म सगळे चांगल्या प्रकारे करावा. परंतु आत्मांच्या गुणांच्या मध्ये स्थित होऊन, तर तुम्हाला जरूर मी विश्वाचा मालिक बनवणार आहे. म्हणून बाबा म्हणतात, तुम्ही विकारांना सोडा. मी तुम्हाला स्वर्गाचे मालिक अवश्य बनवणारच आहे. बाबा सांगतात, अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक मातपित्यांना नमस्ते. याद प्यार. गुड मॉर्निंग बाबा. धारणेसाठी मुख्य सारांश. सौभाग्यशाली बनण्यासाठी बाबांच्याकडून पवित्रतेची प्रतिज्ञा करायची आहे. बाबांच्याकडे पवित्रतेची प्रतिज्ञा मनामध्ये करायची आहे की बाबा, मी आता काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराच्या संस्कारांना वापरणार नाही. त्या संस्कारांचा त्याग करणार अशी प्रतिज्ञा बाबांच्याकडे केलं तर आपण सौभाग्यशाली बनणार आहोत. म्हणून बाबा म्हणतात, बाबांना सांगायचं आहे, माझं 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 हे मी मनोवृत्ती माझं करण्याची मनोवृत्ती नष्ट करणार आहे आणि सर्व काही मला जे दिलेलं आहे हे शरीराचे रिश्ते, नाती, प्रॉपर्टी, धन, दौलत, सौंदर्य, बुद्धी हे सगळं परमात्माची प्रॉपर्टी आहे. हे मनापासून स्वीकार करायचं आहे. तर बाबा सांगतात की सौभाग्यशाली बनण्यासाठी बाबांच्याकडे पवित्रतेची प्रतिज्ञा करायची आहे. ह्या कलियुगी दुःखी चिची पतित दुनियेवर प्रेम करायचं नाही. मायेचा ठोसा कधीही खायचा नाही. म्हणजेच परत काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, लोभ, अहंकाराच्या भावमध्ये येऊन कर्म करायची नाहीत. कुल कलंकित बनवायचं नाही. नालायक. बाबा सांगतायत, विकारामध्ये जाऊन वाईट कर्म करायचं म्हणजे नालायक बनायचं नाही. लायक बनून स्वर्गाचा पासपोर्ट बाबांच्याकडून घ्यायचा आहे. वरदान. बघा, सद्गुरू बाबांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि डोळ्यांच्या मधून सुद्धा प्रचंड शक्ती मला दिली आणि मी बाबा जसे मला बनवण्यासाठी आलेले आहेत तशी संपूर्ण देवता बनत आहे, संपन्न बनत आहे. हे पहा आणि वरदान घ्या. मनाला बिझी ठेवण्याच्या, बाबांचं वरदान आहे, आपल्या मनाला बिझी ठेवण्याच्या कलेद्वारे व्यर्थापासून मुक्त राहणारे सदा समर्थ स्वरूप भव. वरदानाचं विश्लेषण आहे, जसे आजकालच्या दुनियेमध्ये मोठी पोझिशनवाले आपल्या कार्याच्या दिनचर्येला वेळेनुसार सेट करतात, टाइम बिलकुल वेस्ट करत नाहीत, तसेच तुम्ही सुद्धा जे विश्वाच्या नवनिर्माणाच्या साठी आधार मुरत आहात, बेहदच्या ड्रामामध्ये तुमचा हिरो ॲक्टचा रोल आहे. हिरो ॲक्टर आहात. हिरेतुल्य जीवनवाले आहात. तुम्ही देखील आपल्या मन आणि बुद्धीला समर्थ स्थितीमध्ये स्थित करण्यासाठी प्रोग्राम सेट करा आणि हा बेहदचा ड्रामा म्हणजेच हिरो ॲक्टर आहात. बेहदचा ड्रामा म्हणजे बेहद आहे, म्हणजे सृष्टी किती मोठा आहे, कितीतरी 8 करोडच्या पेक्षा जास्त आत्मे या धर्तीवरती, प्राणी मात्र, धनधान्य, वेली, कितीतरी प्रकार आहेत ना. तर बाबा सांगतात, हे बेहद ड्रामामध्ये तुम्ही हिरो ॲक्टर आहात, हिरेतुल्य ब्राह्मण जीवन आहात. म्हणून आपला प्रोग्राम सेट करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ व्यर्थ घालवायचा नाही. असं नाही की थोडं हिच्याबरोबर इकडच्या तिकडच्या बिनाकामाच्या गोष्टी केल्या, याच्या घरातली कुंडली त्याच्या घरातली कुंडली काढत बसले, दुसऱ्यांची जुन्या गोष्टी काढत बसल्या, पुराणामध्ये काय झालेलं, आपल्या भूतकाळामध्ये असं झालं, ते सगळं काढून काय मिळणार आपल्याला. कुठल्याही गोष्टी घडल्या तर त्याच्याकडून शिक्षा घ्यायची, शिक्षण घ्यायचं आणि पुढे चालायचं, शिक्षित घ्यायची. आणि कधी कधी आपल्याला वाईट सवय असते की दुनियाच्या गोष्टी बघत बसणं, कारण नसताना न्यूज बघत बसणं, पेपर वाचत बसणं, हे सुद्धा वेस्ट ऑफ टाईम आहे. थोडीशी माहिती घेतली, समजलं दुनियामध्ये काय चाललंय, बस झालं. आपल्या जेव्हा कामाचं असेल तरच त्या गोष्टी वाचण्यामध्ये अर्थ आहे ना. नाहीतर मग आपला श्वास, संकल्प, समय निश्चित आहे ना. असं नाही की आपण इथं अमरपुरीमध्ये आहोत,
कुठे अमरपुरी? स्वर्ग, देवी-देवतांची दुनिया येणारं सतयुग आहे अमरपुरी. आता मात्र कलियुग, कली तर अचानक खातो ना काळ. कधी कुठल्या वेळेला कोणाचे श्वास संपणार आहे माहिती नाहीत. मग आपले श्वास वेस्ट केले, तर मग आपण कधी भाग्य भरणार? तुम्हीच विचार करा. बाबा सांगतात मनाला बिझी ठेवण्याची कला संपूर्ण रीतीने यूज कराल तरच व्यर्थपासून मुक्त व्हाल. कधीही मन पण अपसेट होणार नाही. स्लोगन ह्या मनुष्यसृष्टीच्या ड्रामाच्या म्हणजे ह्या मनुष्यसृष्टीच्या नाटकाचं ड्रामाच्या प्रत्येक दृश्याला बघून हर्षित राहाल तरच कधी चांगल्या कधी वाईटच्या आकर्षणामध्ये येणार नाहीत. म्हणजेच हे जीवनसृष्टीवरती प्रत्येकाचा जीवन चाललेलं आहे ना, तर प्रत्येक आत्म्याचा आपला आपला रोल आहे, आपली आपली भूमिका आहे. तर जे काय चाललंय ते आपल्याला माहिती आहे आता कोण कशासाठी काय करत आहे. तर बाबा सांगतायत ड्रामाच्या प्रत्येक दृश्याला बघून हर्षित राहतील. म्हणजेच आत्म्याच्या गुण आहे खुश सुखस्वरूप आत्मा, त्या गुणामध्ये राहाल तर मग काय होईल, वाईट किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या मनाला हरवू शकणार नाहीत किंवा तुम्ही दुःखाची लहर अनुभव न करता बाबांची छत्रछाया, बाबांचे साक्षात साथ अनुभव कराल. म्हणूनसाठी ड्रामाच्या प्रत्येक दृश्याला बघून हर्षित राहतील तर कधी चांगल्या किंवा कधी वाईटाच्या आकर्षणामध्ये येणार नाहीत. ओम शांती. अशा गोड गोड प्राणेश्वर परमपिता परमात्मांना, बापदादांना आपण सगळ्यांचा अनगिनत पदम गुना शुक्रिया. शुक्रिया बाबा, शुक्रिया बच्चो.